गणपती उत्सव आणि पितृपंधरवडा संपला म्हणजे आपल्याला वेध लागतात ते नवरात्रीचे। नवरात्र हा हिंदू धर्मातील जनतेद्वारा साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे। हा सण खोट्या, वाईट गोष्टींवरील सत्याचा विजय दर्शवतो। नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते। या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो। आपल्याला एक गोष्ट माहीत आहे का? घटस्थापनेचा संबंध हा थेट शेतकऱ्यांशी येतो। घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय। आपल्या शेतात आपण जी पिके पिकवतो आणि ज्यातून आपले पोट भरते त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नवरात्र। नवरात्रीच्या दरम्याने शेतातील पिके तयार झालेली असतात तर काहींच्या पिकांची कापणी झालेली असते। आपल्या घरामध्ये नवीन धान्य आलेले असते। घटस्थापनेच्या वेळी घटासमोर आपण आपल्या शेतातील माती आणतो। त्या मातीमध्ये हे नवीन धान्य आपण पेरतो। दस्यापर्यंत म्हणजे 9 दिवसात ते धान्य त्या घटासमोर उगवते। या 9 दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही आपल्याकडून पूजा केली जाते। हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून 2दा साजरे केली जाते। पहिली नवरात्र चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते। म्हणजेच पहिली नवरात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात साजरी केली जाते आणि ऑक्टोबरमध्ये दुसरी नवरात्र 9 दिवस सतत चालू असते, ज्यात देवीच्या विविध रूपांची लोक भक्तीने पूजा करतात। भारतातील नवरात्र वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरी केली जाते। जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात। नवरात्र शब्दाचा अर्थ काय? नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे, ज्यामध्ये नव म्हणजे 9 दिवस आणि रात्र म्हणजे रात्र, म्हणूनच या सणाला नवरात्र असे म्हटले जाते। नवरात्री व्यतिरिक्त नवरात्रोत्सवाला नवराते, नवरात्र, शारदीय नवरात्र यासारख्या नावांनी देखील ओळखले जाते। हा सण हिंदी महिन्यानुसार प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत साजरा केला जातो। नवरात्रीचा 9वा दिवस महानवमी म्हणूनही ओळखला जातो। आपल्या देशात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सर्व राज्यात रामलीलाचे आयोजन केले जाते आणि 10व्या दिवशी राम आणि रावणाचे युद्ध रंगवून रावणाचा वध केलेला दाखवला जातो आणि रावणाला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मारल्याच्या आनंदात फटाके वगैरे फोडून मोठ्या धूमधडाक्याने हा सण साजरा केला जातो। नवरात्रीच्या सणात काही लोक उपवास ठेवतात आणि ते फक्त पाणी पिऊन दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कडक पूजा करतात। आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी देखील नवरात्रीसाठी संपूर्ण 9 दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करतात। नवरात्रीच्या 9 दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो। अखंड 9 दिवस देवीची मनोभावे सेवा, पूजा, आरती केली जाते। वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात। घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो। एका भांड्यामध्ये काळी माती ठेवून या मातीमध्ये 9 धान्य पेरतात। त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवला जातो। या घटात आंब्याची किंवा विड्याची पाने गोलाकार ठेवतात। त्यावर नारळ ठेवला जातो। देवीपुढे अखंड दिवा तेवत ठेवला जातो। समोर देवीचे ताट ठेवतात। त्याच्यापुढे 5 फळे ठेवली जाते। या घटाला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते। नवरात्रीच्या 9 दिवशी देवी आईला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवतात। मनोभावे देवी आईची उपासना आरती केली जाते। काही लोक 9 दिवस अनवाणी राहतात। काही लोक निराहार उपवास करतात।
दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते. काही घरात ललिता पंचमी तर काही घरात षष्ठीचा फुलोरा करतात. यामध्ये देवीच्या वर कडकण्या बांधतात. 9 दिवसानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा असेही म्हणतात. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे. अस्त्यावर सत्याच्या विजयाचा प्रतीक आहे म्हणजे दसरा होय. या दिवशी आपट्याची पाने आणतात. आपट्याची पाने मित्रमंडळींना, गुरूंना, मोठ्या माणसांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन कामे हाती घेतली जातात. या दिवशी पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली जाते. सरस्वतीला गूळ खोब्याचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच या दिवशी व्यापारी, कामगार आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात. अशा प्रकारे हा नवरात्रीचा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये पूजलेल्या सर्व देवींमध्ये कालीमातेच्या रूपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आपण नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांसाठी पर्स, बेल्ट, शूज इत्यादी चामड्याच्या वस्तू वापरत नाहीत. नवरात्रीमध्ये 9 दिवस मातेच्या विविध रूपांची पूजा केल्याने आपल्याला देवीमातेचा आशीर्वाद म्हणून एक नवीन ऊर्जा मिळते, जेणेकरून सत्कर्माच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढतो. नवरात्रीमागील इतिहास. शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीच फळ म्हणून रामांनी 9 प्रकारची भक्ती दिली. त्यात हरिकथा, संतमिलन, ध्यास, आचरण हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. त्यात नवदा भक्ती म्हणून एक भक्ती आहे, तिलाच नवरात्री असे म्हणतात. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारद मुनींनी श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामांनी लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाचा वध केला. महिषासूर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले. त्यानंतर तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो.